नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मेथीचे वडे। साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे आणि पानं तोडून घेतलेली आहे। मेथी वापरण्याआधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे। जर मेथी कडू वाटत असल्यास मेथी चिरून मीठ लावून 5 मिनिटं ठेवून पिळून घ्यावे, त्यातला कडूपणा कमी होते। हे बघा, अशा प्रकारे धुवून घेऊया। हे बघा, इथे मी चाळणी घेतलेली आहे। चाळणीमध्ये आपण मेथी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायचे, म्हणजे पाणी सर्व निथळून जाईल। इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे। आता आपण कापून घेऊया। 2 कांदे घेतलेले आहे। आता आपण कापून घेऊया। कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। बारीक कांद्यामुळे आपले वडे आतून सॉफ्ट राहतात। हे बघा, अशा प्रकारे कांदे कापून घ्यायचे। बघा, कोथिंबीर पण घेतलेला आहे। कोथिंबीर पण बारीक आपण कापून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे कोथिंबीर पण बारीक चांगलं कापून घ्यायचं। आता आपण अद्रक लसूण वाटून घेऊया। लसणाचे 5-6 पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेतलेले आहे। जिरे घेतलेले आहे। 1 चमच धने घेतलेले आहे, ते पण आपण वाटून घेऊया। आता आपलं वाटण झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। हे बघा, भाजी आपली निथळून झालेली आहे। पाणी सगळं निघून गेलेलं आहे। आता आपण भाजी चिरून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे मी 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेले, अर्धी वाटी चण्याचे पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेले। ज्वारीच्या पिठामुळे वडी मऊ राहतात। बाजरीच्या पिठामुळे वडीला चांगले खमंग चव येते। हरभऱ्याच्या पिठामुळे वड्यांना बांध येते। भाजी आता आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता आपण सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। आपण पीठ टाकून घेऊया। पाव चमचा हळद टाकूया। वाटलेलं साहित्य, कोथिंबीर टाकूया। कापलेले मिरच्या पण टाकलेले आहे। चवीपुरते मीठ टाकूया। अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे। 1 चम्मच धने जिरे पूड टाकलेला आहे। 1 टीस्पून तेल टाकूया। आता आपण कांदा टाकून घेऊया। आता आपण सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडं कोमट पाणी टाकून पीठ मळून घेऊया।
हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण वड्या बनवून घेऊया, मग तळायला घेऊ। इथे मी एक प्लेट घेतलेला आहे आणि प्लेटला थोडंसं तेल लावून घेतले, कारण वडे आपण बनवून याच्यात ठेवणार आहोत आधी, मग नंतर तळायला घेणार आहोत। हे बघा एवढंस गोळा घ्यायचा लिंबू एवढा आणि त्याचे आपण वडे बनवून घ्यायचे। गोल गोल करायचा आणि थोडासा दाब द्यायचा। हे बघा अशा प्रकारे असेच आपण सगळे वडे बनवून घेणार आहोत। आता आपण वडे तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आता आपलं गरम झालेलं आहे, वडे आपण तळून घेऊया। हे बघा वडी आपण तळून घेऊया। स्लो गॅसवरच आपल्याला वड्या तळून घ्यायचे आणि पळीने थोडं थोडं तेल वरती टाकायचं, म्हणजे वडे चांगले तळले जातात। सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा वडे तळत आलेले आहेत, आता आपण काढून घेऊया। हे बघा आपले वडे तळून झालेले आहे। अशा प्रकारे आपण वडे तळून घे। असेच मी सगळे वडे तळून घेणार आहे। आता आपण दुसरी बॅच पण तळायला घेतलेली आहे। तिने वरती तेल टाकायचे थोडे थोडे। बघा आपले वडे तळून झालेले आहेत। हे वड्या आपल्याला चटणी सोबत, चहा सोबत खूप चविष्ट लागतात। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।